नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया आजच्या टॉप 10 बातम्या। अभिनेता सैफ अली खान वरील चाकू हल्ल्याप्रकरणी एक मोठा खुलासा झालाय। आतापर्यंतच्या तपासानुसार घटनेच्या 2 तास आधीचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं, परंतु घरात कोणीही एंट्री करताना दिसत नाही। हल्लेखोर आधीच इमारतीत आणि घरात घुसला असावा असा पोलिसांना संशय आहे। मात्र तरी देखील सीसीटीव्ही फुटेज अजूनही तपासलं जातंय। अभ्यास करत नसल्याचा राग आल्याने वडिलांनी स्वतःच्या 9 वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची हृदयद्रावक घटना बारामती तालुक्यातील होळ येथे घडली आहे। आरोपी वडील विजय गणेश भंडलकर यांनी आपल्या मुलाला भिंतीवर आपटून त्याचा गळा आवळून त्याचा जीव घेतल्याचं उघड झालंय। औसा तालुक्यातील कमालपूर शिवारात एका शाळकरी मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी समोर आली। या प्रकरणी दोघा मित्रांवर संशय असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। याबाबत भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। रितेश रवींद्र गिरी असे मयत मुलाचे नाव आहे। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात भारताला 2 मोठे गिफ्ट दिले आहेत। या गिफ्टमुळे भारत अमेरिका संबंध आणखी बळकट होतील। एवढेच नाही तर यामुळे दोन्ही देशातील तांत्रिक आणि संरक्षण सहकार्य एका नव्या उंचीवरही पोहोचेल। रेल्वेत नोकरीचे आमिष देऊन तब्बल 18 युवकांची एकूण 1,56,00,000 रुपयांनी फसवणूक केल्याची घटना अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आली आहे। या प्रकरणी 14 जानेवारी रोजी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना इसोकार यांच्यासह 4 विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। निरंजनी आखाडा 4 जानेवारीला महाकुंभमध्ये सहभागी झाला। यावेळी हर्षा रिछारिया संतांसोबत रथावर बसलेली होती। तिच्या या कृत्यावर आता बेंगळुरूमधील शाकंभरी मठाचे पीठाधीश्वर स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात बोलताना यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो। धर्माला प्रदर्शनाचा भाग बनवणे धोकादायक ठरू शकते। संत आणि ऋषींनी हे टाळावे, अन्यथा त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं म्हटलंय। 1997 साली प्रदर्शित झालेला बॉर्डर हा सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। भारत पाकिस्तान युद्धावर आधारित असलेला हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे। जवळपास 27 वर्षांनंतर आता या देशभक्तीपर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। बॉर्डर मध्ये अभिनेता सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना अशी तगडी स्टार कास्ट होती। आता बॉर्डर 2 मध्ये नवे चेहरे दिसणार आहेत। बॉलिवूडच्या नवाबवर म्हणजे सैफ अली खानवर हल्ला करण्यात आलाय। करीना सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये असून तिने या संपूर्ण घटनेवर तिची प्रतिक्रिया दिली आहे। करीना म्हणाली की सैफच्या हाताला जखम झाली असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये सर्जरी सुरू आहे। आमचं पूर्ण कुटुंब सुरक्षित आहे। आम्ही मीडिया आणि चाहत्यांना आवाहन करतो की तुम्ही संयम ठेवा आणि कोणतेही अंदाज बांधू नका। पोलीस याविषयी सखोल तपास करतायत। तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद असं देखील करीना म्हणाली आहे। कुंभमेळ्यासाठी पुण्याहून पहिली विशेष रेल्वे गाडी उत्तर प्रदेशातील प्रयागराजसाठी रवाना झाली। ढोल ताशांच्या गजरात प्रवाशांचे स्वागत करण्यात आले। IRCTC मार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून कुंभमेळ्यासाठी बुधवारी 15 जानेवारी रोजी सोडण्यात आली। PM किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे। त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी, मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येईल। त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।